तर उद्योगांना नाही तर उद्योगपतींना मदत करते असे उद्गार भारताचे कॅगचे विनोद राय यांनी काढले आहेत। कॅगच्या अहवालात आतापर्यंत अनेक घोटाळे उघड करणारे विनोद राय यावेळी सरकारवरच टीका करून मोकळे झाले। विशेष म्हणजे हे उद्गार त्यांनी भारतात नाही तर अमेरिकेत हॉवर्ड केनेडी स्कूलमध्ये व्याख्यान देताना काढले आहेत। कॅगच्या अहवालांनी आतापर्यंत अनेक घोटाळे उघड केलेत। कॅगच्या अहवालांमुळे यूपीएच्या काही खासदारांना तुरुंगवारीही करावी लागली। मात्र यावेळी कॅग विनोद राय यांनी काढलेल्या उद्गारांनी अडचणी निर्माण केल्या आहेत। सरकार उद्योगांना नाही तर उद्योगपतींना मदत करते असं विनोद राय यांनी हॉवर्ड केनेडी विद्यापीठात व्याख्यान देताना म्हटलंय। एखाद्या ऑडिट करणाऱ्या अकाउंटंटपेक्षा जास्त किंमत सरकार कॅगला देत नाही ही वस्तुस्थिती आहे। तरीही कॅग असे घोटाळे शोधत राहीलच असा इशाराही त्यांनी या व्याख्यानात दिला। 2G आणि कोळसा घोटाळ्याचा उल्लेख यावेळी कॅगने केला। कॅग भ्रष्टाचार संपूर्णपणे संपवू शकत नाही, मात्र सरकारी अधिकारी आणि उद्योगपतींमधलं साठोलट रोखण्यासाठी सर्व प्रयत्न करू शकतं असं राय म्हणाले। मात्र कॅगने केलेल्या या टीकेमुळे काँग्रेस नेते नाराज झालेत। कॅगना पंतप्रधान व्हायची इच्छा झाली आहे का असा प्रश्न काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी विचारलाय। तो और अकाउंटेंट नहीं तो और क्या होंगे? वो क्या बनना चाहते हैं? प्राइम मिनिस्टर बनना चाहते हैं। जुडिशरी अगर एग्जीक्यूटिव का काम करेगी, सीएजी अगर पॉलिसी बनाएगी और सिविल सोसाइटी अगर कानून बनाएगी तो प्रजातंत्र कैसे चलेगा? सरकार इस बारे में उनके कथन और उनके विचारों के बारे में अध्ययन करेगी और उस पर क्या आवश्यक करना है वो कार्यवाही करेगी। विनोद राय यांच्या टीकेचा गांभीर्याने विचार व्हावा असा सल्ला माकपचे नेते सीताराम येचुरी यांनी दिलाय। The fact that the government has raised objections to audit of policy, that itself was wrong. I mean, so I think there the government is on the wrong side. There's a procedure. CAG reports are discussed in the Public Account Committee of the Parliament, and then its report is presented both to the Parliament and the government can opine on it. So I think that institutional propriety of constitutional institutions should be maintained. There is a tendency with the government and tendency with the ruling party to blame CAG and undermine CAG. In such a situation, CAG is trying to place his point of view in a perspective. विनोद राय यांच्या या व्याख्यानाने सरकारला घरचा आहेरच दिलाय। त्यामुळे त्यांच्या या उद्गारांमुळे सरकार आणि कॅग मधले मतभेद उघड झालेत। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।